आता हे तर टाकावंच लागणार आहे. तेही नाही म्हणून मी ती गोष्ट करणार. जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका ब्लॉगमध्ये. काय आज खूप जास्त आनंदाचा दिवस आहे. आता ते तुम्हाला कळेलच नेमकं आम्ही कुठे चाललोय. आणि मेन म्हणजे मी आज माझी ID पण नवीन ओपन केली आहे इंस्टाग्रामची, जी माझी पहिली सस्पेंड झाल्यामुळं. आणि अजून नवीन कोणती तरी गोष्ट आहे ती तुम्हाला कळेल. आम्ही कुठे चाललोय ते पण तुम्हाला सांगेल, पण थोडासा वेळ आहे. तुम्हाला ब्लॉग बघल्यावर कळेल. हे बघा माझी मम्मा. हाय हाय गाईज माय मॉम. हाय गाईज. चलो गाईज घ्या. घाईघाईमध्ये अशा गोष्टी होत असतात गाईज. इग्नोर मारावं लागतं या सगळ्या गोष्टी. आपण चालू गाडी. मी एवढे जास्त चॉकलेट घेतले. ही चॉकलेट घेऊन आता चालले मी. आणि माझ्या मम्मीला अजून काहीतरी घ्यायचं असेल ते पण घेतलं. कुठं चालली काका मला बघून हसायलेत. काय काका बघून हसायलेत मला. हसायलेत मला माहिती. अंकल मैं ब्लॉग बनाती. माझा ब्लॉग चाललाय आता. काय काय मी आले हॉस्पिटलमध्ये कारण मी कशाला एवढं घेतलीस कशाला मग? मला नाच झाली मग घेतली काय बोल नको जेव्हा तर एवढं बोलत राहते. हे माझ्या मामाचा मुलगा आहे आमचा शुभम भैया. चला आता मी तुम्हाला बाळ दाखवते. इकडे जेवण चालू आहे माझ्या मामींचं, माझ्या मावशीचं. महादेवाचं. हे बघा मुलीचे पप्पा. ही आमची गोड परी. माझी भाची. आणि तिच्याकडे जास्त नाही फोन करणार. हे त्याचे पप्पा. कॉंग्रॅच्युलेशन्स. रात्री मला उशीर झाला होता घरी येण्यासाठी. आणि आल्यानंतर मी थोड्या वेळानंतर झोपी गेले. आणि मला ब्लॉग पण शूट करायचं लक्षात नाही आले त्या टाईमला. मी आता चालू केला. मी पुन्हा चालली आहे हॉस्पिटलमध्ये त्याला घेण्यासाठी. परत घेऊन येईल. आल्यानंतर मला कॉलेजला पण जायचं. गाईज आम्ही आमच्या भैयाला घेतलंय. आता याला घेऊन मला घरी जायचंय. आणि आम्हाला करायचं नाश्ता. बघू मम्मी काय बनवती. नाश्ता करून याला सोडायचं आहे. नंतर मला कॉलेजला जायचं. ओके. हा आहे ना, मी एकटीच बोलते. हा नाश्ता वगैरे करायचा आहे आणि नंतर याला सोडायचंय पण. लेट्स गो गाईज. मी चालले कॉलेजला. आणि जाण्याआधी दादाला तिथे सोडल. मी ऑटोमध्ये बसली आहे. आणि माझे प्रिन्सिपल सर आता इथून गेले आणि ते मला पाहून गेले. आता माहिती ते गेले मध्ये. आणि मी इथे बसून होते कारण की माझं एक लेक्चर माझ्याने म्हणजे मिस झालं. कारण की मी हॉस्पिटलला गेले होते दादाला सोडायला. आणि आता लेक्चर करणार आहे मी. आणि पण लेक्चर झाल्यानंतर पुन्हा जाणार आहे मी हॉस्पिटलला. कारण की मला भाची झाली काल, तुम्हाला कळालेच असेल. तर तिला भेटायला जायचं मला. गाईज सर आलेत आमच्या क्लासमध्ये. आता आम्ही सगळेजण लेक्चर करणार. आणि लेक्चर झाल्यानंतर त्यानंतर आमचा ब्रेक आहे. आणि त्यानंतर आम्ही थोडंफार डबा वगैरे गाईज भेटूया थोड्या वेळानंतर. जाणार सरक बोल. गाईज भक्तीला किती सुद्धा तिचं काम केलं ना, आखरीला ती अशीच म्हणते काय तिचं प्रेम. या दोघींचं वेगळंच काय असते. प्रेम हे ते काहीतरी संपलं काहीतरी उरलं बस. माझं काय नसते. मी सगळ्यांसोबत प्रेमाने वागते. सांग आम्ही सिरियस घेत नाही म्हणून. एक्सपेक्टेड केस. एक्सेप्टेड नाही. ओके एवढं तर समजू शकते. मैत्रिणी आहेत बोलत राहतात. गाईज तेवढं मनावर नाही घेत. तुम्हाला काय वाटत नाही फ्रेंड्स काय? हा आता हे तर टाकावंच लागणार आहे. जी ही नाही म्हणाल मी ती गोष्ट करणार. आम्ही त्या मैत्रिणीकडूनच रिपोर्ट जाईल बघ. ही काय म्हणून लागली कॅमेरा उघडून ठेवायचा. काहीच बोलत नाही काहीच. तुम्हाला आमच्या कॉलेजचं मध्यस्थान दाखवतो. थांबा भांडण करू नका. हे बघा आमचे बाबू. अरे कॉलेजचं मध्यस्थान. बस झालं. गायत्रीला एवढा जोरात ठसका लागला तिच्या डोळ्यातून पाणी. असं काही टाकलीस तर जा. कशी रडतीये. आणि हे सगळं भक्तीमुळे झाले. भक्तीकडे बघ. काय जोक मारली तू? जोक काय मारली?
बस झालं का नाही बस झालं स्वतः काय राहू देत नाही असं काही सगळं टाकायचं सगळं टाकावं लागतं काय स्नेहा प्रायव्हसी नावाची चीज आहे की नाही तुझ्या तुझ्या लाईफ मध्ये काय प्रायव्हसी आहे काय नाही तू बस